तर प्रत्येक कोपऱ्यावर वडापावचं दुकान दिसतं. बिलकुल. आपण त्याला क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट म्हणू शकू का? रेस्टॉरंट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर शेफ येतो. बरोबर. आता तुम्ही फूड टेक्नॉलॉजिस्ट हा शब्द वापरला, बरोबर. तर या दोन कॉन्सेप्ट मध्ये काय फरक आहे? आजच्या तारखेलाच टोटल जवळपास आम्ही 400 ते 500 टन सॉस एका महिन्यात वापरतो आणि कुठेही बनलेला असो त्याची टेस्ट सेम यायला पाहिजे. या सगळ्यासाठी फूड टेक्नॉलॉजीची अत्यंत गरज आहे. दे आर बेसिकली ट्रेंड फॉर एन्शुरिंग स्टँडर्डायझेशन. नॉट ओनली स्टँडर्डायझेशन, कमर्शियलायझेशन. ओके. आणि त्या पद्धतीत शेफ आणि फूड टेक्नॉलॉजी गो हँड इन हँड असं मी म्हणेन. ओके. ते क्रिएट करू शकतात चांगलं आणि त्याला कमर्शियलाइज करायला, स्केलअप करायसाठी फूड टेक्नॉलॉजिस्ट मदत करू शकतात. एक नवीन प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही लॉन्च करता हां. तेव्हा यातले कुठले फंक्शन्स केव्हा कसे इन्व्हॉल्व? तुमच्याकडे न्यूट्रिशनिस्टचा रोल असतो का किंवा कितपत असतो? नाही,